पॉइंट है, उधर उतरने का जगह नहीं है। एक तो हम लोग कहाँ से उधर से उल्टा चढ़ के आए हम लोग। फोन में जानता ना। नमस्कार मंडळी। तो अभी मैं ट्रिक स्टार्ट कर रहा हूँ। ये फर्स्ट टाइम मैं हिंदी में व्लॉग बना रहा हूँ। कुछ दोस्तों की वजह से वो बोले कि बाबा हिंदी में भी बना, मुझे कुछ समझ नहीं आ रहा है पूरा मराठी। तो अभी मैं पूरा ये ट्रिक हिंदी में बनाऊँगा। तो जस्ट मैं अभी कोथलीगढ़ के जस्ट बेस पे पहुँचा हूँ। देखते हैं कितना चलने के लिए कितना ट्रिक है, कितना डिस्टेंस है कवर होता है। लेट्स एक्सप्लोर इट। हळू 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 भाई। जराशी वाट वगैरे विचारून या। आमचं थोडंसं वाटेमध्ये कन्फ्युजन झालं आहे, वाट सापडत नाही आहे। पण जिद्दशी वाट दिसते त्या वाटेने चाललो आहे। ही वाट चुकली आहे की बरोबर आहे ते माहिती नाही, चाललो आहे। कारण हा समोर जो आहे तो कोथळीगड आहे। खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता आत्ताचा माझा। मी आलोय बघा, या वाटेने आलोय। इकडून मला वाट नाही काय नाही, आणि उलटं परत जायला खूप रिटर्न परत उतरून जावं लागलं असतं वाट चुकल्यामुळे। आता मी मागच्या साईडला आलोय किल्ल्याच्या, तिथे गवत होतं, खूप पाय घसरतो खूप खालच्या साईडने बघा। मी तिकडून आलो होतो पण पाय घसरत होतं, मग रिटर्न खाली उतरलो तिथे, आणि तिकडून परत ह्या साईडने असं आला सगळं। आता इथून बहुतेक ही वाट दिसते, या वाटेने जाणार आहे मी। किल्ल्यावर येताना सहसा खाली गावातील लोकांकडून माहिती काढण्याची आहे, कारण कन्फ्युजन आहे थोडंसं, कोणती वाट कुठे जाते सापडत नाही। आता आम्ही ह्या साईडला आलो आहे, ॲक्च्युअली किल्ल्याची वाट त्या साईडला, आम्ही मागच्या साईडला आलो आता। सो आता शोधतोय मी कुठून दुसरी वाट सापडते का, आणि त्या वाटेने आम्हाला जावं लागेल। आता तुम्ही सांगा त्यात कुठली वाट असेल ते, सापडतच नाही। शेड जे आहेत ना, या शेडमुळे मी या उलट्या वाट्याने आलो आहे, नाहीतर मी त्या शेडने चाललो होतं। त्या साहेबांची कृपा आहे, मी उलट्या रस्त्याने आलो आता। पर्वत रांग आहे आपली सह्याद्रीची। बसा 5 मिनटं बसा।
बघा ही जी वाट आहे ही मेन वाट आहे आणि आम्ही आलो उलट्या वाटाने पूर्ण उलटी. थांबा तुम्हाला दाखवतो मी. आता हा मेन पहिला दरवाजा दिसतोय. हा जो आहे हा मेन ही मेन वाट आहे. हा पहिला दरवाजा आणि आम्ही जो आलो तर त्या साईडून आलो. या साईडने किल्ला जो आहे तो ह्या साईडला आहे. बघा आम्ही किती उलट्या डोक्यात येतो. चढ़ गए तो उतरने का टेंशन ही नहीं, डायरेक्ट ऊपर ही. हाँ समझा समझा. कच्ची मला चालू वाटलं. तुम्ही काही इथेच झोपता का काका? इथेच असतं रात्र. दिवस रात्र मला तर नाही केलं कमी. दिवस रात्र इकडंच आहे का? शनिवार रविवारीच असतो. दिवसा राहील रात्रीचं. रात्री रात्री हा रात्री कुठं खाली का इथं? काय गाडी शनिवार रविवारी येऊन इथं करतो आपली साफसफाई वगैरे. त्याचा वार रविवार असतो देवाला. जीवामध्ये करायची आपली साफसफाई करायची. यहाँ से जो पैच है ना वो ज़रा टफ है. स्टेयर्स जो है वो काफ़ी स्ट्रेट है. जिनको हाइट का फोबिया वगैरह वो ज़रा संभल के. आम्हाला यायचं बाहेर. बाहेर थोडी
किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर पोचलो मी, कोथळीगडाच्या. खाली भरपूर सारी पाण्याची टाकी आहेत, म्हणजे दगडात कोरीवकाम केलेल्या पाण्याचे टाके आहेत, गुहा आहेत. थोडक्यात भैरवनाथाचं मंदिर आहे खाली. वरती इथे हा टॉपचा पॅच आहे, एक पाण्याचा टाका आहे. थोडासा आता आपण आराम करूया मस्त इकडे, शांत हवा खाऊया. नशीब आम्ही किल्ल्यावर पोचलो, कारण वाट तर चुकलो होतो. तुम्हाला माहिती आहे, मी उलट्या साईडने आलो होतो आणि जी रेग्युलर पब्लिक येते ते ह्या साईडने येते. बघा, मी त्या साईडने आलो होतो, उलट्या साईडने, आणि जी रेग्युलर पब्लिक येते ह्या साईडने येते. ही जी पवनचक्क्या दिसत आहेत तेव्हा ती खालची जी लाईन, त्या लाईनने मी तिथून आलो होतो. हे बघा, ही जी वाट आहे, ही जी खाली गेली तो बुरुज, त्या बुरुजच्या त्या कट्ट्याच्या तिथून मी आलो होतो. अभी जहाँ से स्टार्ट किया था, बेस पॉइंट है जहाँ पे तोफ गोले हैं, तोफ है, वहाँ पे थोड़ा रुकूंगा, आराम करूँगा. यही वाला जो पैच है ना, वो थोड़ा सा, मतलब जिनको हाइट वगैरह का फोबिया है उनके लिए ये थोड़ा सा खतरनाक है. टफेस्ट पॅच आहे, जर असं जपून उतरा इथून. ब्लॉग हिंदीमध्ये चालू केला होता, परत मग आता मी मराठी स्टार्ट झालो. मारलं का काय कोण उतरायला रे? तुम्ही थोडंसं जपून उतरा, टफेस्ट पॅच आहे.
पे थोड़ा सा मैं रिलैक्स किया। अभी मिलते हैं नेक्स्ट ट्रैक में, नेक्स्ट व्लॉग में। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभू राजे।